Myself, Assistant Professor D.S. Kamble. Today we see the another topic of hire purchase system. First, we see the meaning of hire purchase system. It is a common practice to sell the goods either for cash or on credit. In case of cash sales, a purchaser pays cash down to the seller, but in case of credit sales, he pays the purchaser price at a future date. Either of these two methods, the delivery of the goods is given immediately and the ownership in the goods sold also passes over to the purchaser immediately on sale of the goods by the seller. Hire purchase system is a middle way between the above two methods. According to this method, a purchaser is not required to pay the price in lump sum, but he is called upon to pay it in convenient installments. The installments may be weekly, monthly, quarterly, half yearly or yearly as agreed to pay by both the parties. This system is beneficial both to the purchaser and seller. Purchaser can purchase even costly articles which he could not otherwise afford to purchase, as he is allowed to pay the price in easy installments. As a result, a seller can increase his sales. The system has proved a great success and a number of articles of everyday use. हायर परचेस चा मराठीत अर्थ असा असतो की भाडे पद्धतीने अथवा हप्त्यावर वस्तूचा ताबा घेणे. बऱ्याच वेळा वस्तूचे व्यवहार हे दोन स्वरूपात पार पडत असतात. एक म्हणजे रोखीने वस्तूची विक्री आणि दुसरी म्हणजे हप्त्याने वस्तूची विक्री. रोखीने वस्तूची विक्री ज्यावेळी होते त्यावेळी विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये जलद व्यवहार होत असतो. थोडक्यात जलद म्हणजे काय, तर ग्राहक त्या वस्तूचे पैसे देतो आणि विक्रेता वस्तूचा ताबा ग्राहकाला देतो. आणि हप्ते तत्वावर काय होत असतं, तर वस्तूचा ताबा देत असताना काही अंशी ताबा दिला जातो आणि त्या वस्तूमध्ये व्याजाचा समावेश असतो. म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की वस्तूची मूळ किंमत अधिक त्याचं व्याज, बेसिक प्राइस ऑफ द गुड्स अँड इंटरेस्ट इज इक्वल टू हायर परचेस. मग हे व्यवहार होत असताना किंवा ते हप्ते भरत असताना विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालेलं असतं. त्याला हायर परचेस ॲग्रीमेंट असे म्हणतात. हप्ते कधी भरायचे, हप्ते केव्हा भरावे किंवा डाऊन पेमेंट किती भरले पाहिजे, वस्तूचा ताबा केव्हा दिला जातो किंवा वस्तूचा ताबा किंवा त्याचा असं ओनरशिप असं म्हणजे मालकी हक्क त्याला कधी प्रदान केला जातो ग्राहकाला, ह्या बऱ्याच गोष्टी ह्या ॲग्रीमेंटमध्ये समाविष्ट केलेल्या असतात. ह्यानंतर आपण टर्म्स ऑफ द सिस्टीम असं बोलूया किंवा त्याच्या ज्या अटी असतात. हायर परचेस सिस्टीम ह्यामध्ये ग्राहक आणि विक्रेता यामध्ये कोणकोणत्या अटी ठरतात ते आपण बघूया. फर्स्ट, such transactions are governed by the Hire Purchase Act. An agreement or a contract is entered into by the hire purchase and the hire seller. हायर परचेसच्या ऍक्ट प्रमाणे ह्याला कायदा आहे, त्याला हायर परचेस ऍक्ट असं म्हणतात. त्यामध्ये ह्या दोन्ही जे पक्ष असतात ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये एक करार ठरलेला असतो आणि त्या करारामध्ये सर्व बाबींचा समावेश असतो. पहिली गोष्ट. सेकंड, द कॉन्ट्रॅक्ट इज एंटर्ड इनटू द हायर परचेस गेट द पोजेशन ऑफ द गुड्स अँड ऑल्सो द राईट टू यूज देम. ह्यामध्ये
वस्तूचा मालकी हक्क कधी प्रदान करावा किंवा वस्तूचा वापर कशा पद्धतीने असावा, हा ह्यामध्ये करारामध्ये त्या गोष्टींचा समावेश केला जातो. थर्ड, the ownership in the goods does not pass over to the hire purchase till the last installment is paid by him. यामध्ये ग्राहकानं जोपर्यंत शेवटचा हप्ता भरत नाही तोपर्यंत त्याला मालकी हक्क प्रदान केला जात नाही. शेवटचा हप्ता भरल्यानंतरच त्याला मालकी हक्क प्रदान केला जातो. 4. If the purchaser fails to pay any installment or installments, the hire seller has to right to return the goods. यामध्ये काही हप्ते जर त्याने चुकवले किंवा त्याच्याकडून जर भरले गेले नाहीत तर ती वस्तू ताब्यात घेतली जाते. 5. The hire purchase has a right to terminate the agreement any time before the last installment is paid. थोडक्यात तो काही अंशी रक्कम त्याला जर भरताना शक्य नसेल किंवा जर त्यांना करार संपण्यापूर्वी जर त्यांना रक्कम भरली तर त्यामध्ये व्यवहार हा त्यांचा संपुष्टात येतो. आणि 6. Long as the final installment is not paid by the hire purchase, the installments by him are treated as a hire charges. Hence, if either the agreement is terminated by the hire purchase or the goods are responsed by the vendor for failure to pay any installments, the amount of installments already paid is not refunded to the hire purchaser. काही हप्ते भर चुकवले त्याने किंवा काही हप्ते त्याच्याकडून भरता येणे त्याला जर शक्य झालं किंवा तो असमर्थ ठरला तर त्यामध्ये ती वस्तू एकतर ताब्यात घेतली जाते किंवा त्यापेक्षा सुद्धा उर्वरित जे हप्ते असतात त्याच्यामध्ये त्याच्या रकमेचे व्याज त्यामधून आकारले जातात. म्हणजे हप्ते चुकल्यानंतर व्याज त्यामध्ये जे ॲडव्हान्स व्याज असेल ते त्यामध्ये आकारलं जातं. द हायर परचेस cannot pledge or sell the assets till the last installment is paid. बऱ्याच वेळा हप्त्यावर ज्यावेळी वस्तू प्रदान केली जाते त्यावेळी त्या ग्राहकाकडून काही वस्तू या तारण म्हणून घेतल्या जातात आणि तारण मधून वस्तू घेतल्यानंतर ती वस्तू शेवटचा त्यानं जो हप्ता भरलेला नाही किंवा भरलेला शेवटचा हप्ता भरेपर्यंत ती वस्तू त्याच्या ताब्यात दिली जात नाही. 8. The vendor charges interest at a certain rate on the outstanding balance of cash price. The hire purchase price is more than the cash down price. The difference between these two parties is the total interest charged by the vendor. इंटरेस्टचा चार्ज कशा पद्धतीने असला पाहिजे किंवा तो फ्लक्च्युअल असावा का फिक्स्ड असावा, काही अंशी तो बदलावा की फिक्स्ड असावा किंवा तो स्थिर असावा, कशा पद्धतीने इंटरेस्ट आकारायला पाहिजे किंवा सुरुवातीला हप्ते आकारत असताना त्यामध्ये व्याज किती पद्धतीने घ्यायचं, त्यानंतर व्याज कसं कसं कमी करत जायचं, व्याज कसं पद्धतीने नंतर हप्ते जसे भरत जाईल तसे व्याज ऑटोमॅटिकली कमी होत जातं, सुरुवातीला व्याजाचा दर किती असावा नंतर व्याजाचा दर किती असावा, ह्या सर्व गोष्टींचा समावेश या त्याच्या ज्या ॲग्रीमेंट असतं त्या ॲग्रीमेंटमध्ये होत असतात. त्याच्यानंतर आपण जनरल एंट्री, यामध्ये परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काय विचारलं जातं किंवा अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे यामध्ये या टॉपिकमध्ये प्रकरणामध्ये, तर आपल्याला या जनरल एंट्री अपेक्षित असतात. लेजर सुद्धा आपल्याला विचारलं जातं, तर लेजर विचारल्यानंतर लेजर कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे आणि जर्नल कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. तर जनरल बुक्समध्ये आपण दोन त्याचे जे पार्टीज असतात म्हणजे एक कस्टमर त्याला हायर परचेसर असं म्हणतात आणि व्हेंडर म्हणजे विक्रेता, ह्या दोन्हीमध्ये एंट्र्या कशा कशा होतात ते आपण आता पाहूया. First we see in the general entry in the books of hire purchaser. First, on signing of an agreement and payment of cash. First, on signing of the agreement, asset account debit to vendor's account credit. Second, on payment of cash on the day of signing of the agreement, vendor's account debit to bank account or cash account. When installments falls due, ज्याने हप्ते चुकवलेले आहेत, हप्ते चुकल्यानंतर एंट्री कशी होते बघा. assets account debit to assets account debit, interest account debit to vendor's account.
इन्स्टॉलमेंटचे हप्ते कसे असतात? ऑन पेमेंट ऑफ इन्स्टॉलमेंट, वेंडर्स अकाउंट डेबिट टू बँक और कॅश अकाउंट क्रेडिट. आणि वर्षाच्या सुरुवातीला त्या वस्तू स्थिर स्वरूपाची वस्तू असेल तर त्याच्यामध्ये डिप्रिशिएशनचा पार्ट असतो. त्याची एंट्री कशी येते? त्याला असं म्हणतात की ॲट द एंड ऑफ द इयर फॉर चार्जिंग डिप्रिसिएशन, डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट क्रेडिट. And second entry, closing entry for depreciation and interest, profit and loss account to interest and depreciation. ह्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय ट्रान्सफर केलं जातं? तर इंटरेस्ट आणि त्याचा डिप्रिशिएशन, त्या वस्तूसाठी असणारं डिप्रिसिएशन. त्याच्यानंतर बघा, आता विक्रेत्याच्या जनरल एंट्रीमध्ये कशा पद्धतीने एंट्री होते बघा. ऑन साइनिंग ऑफ द अग्रीमेंट द वेंडर passes the entry as if it is a credit sale transaction. First, hire purchase account debit to sales account credit. If any cash is received on that day, the entry is, पहिली एंट्री ही ॲग्रीमेंटच्या बाबतीमधली आहे, त्याला आपण हायर परचेस अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट असं म्हटलेलं आहे. आणि सेकंड एंट्री कशी असते बघा, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू हायर परचेस अकाउंट. त्याच्यानंतर हप्ते ग्राहकाकडून चुकवले गेले तर कशा पद्धतीनं एंट्री केली जाते बघा, वेंडरच्या म्हणजे विक्रेत्याच्या अकाउंटमध्ये. हायर परचेस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. ऑन रिसिप्ट ऑफ इन्स्टॉलमेंट द एंट्री इज पास्ड कॅश अकाउंट और बँक अकाउंट डेबिट टू हायर परचेस अकाउंट क्रेडिट. आणि वर्षाच्या शेवटी ॲट द एंड ऑफ द इच इयर ऑफ द बॅलन्स ऑफ इंटरेस्ट अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विथ द एंट्री इज इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. हे झालं जनरल एंट्रीच्या बाबतीमध्ये. आणि प्रामुख्याने आपल्याला लेजर कशा पद्धतीने याचं सोडलं जातं किंवा लेजर जास्त जनरल एंट्रीमध्ये आपण जसं बघितलं की हायर परचेसरचं लेजर आहे आणि त्याच्यानंतर हायर परचेसरच्या जनरल एंट्री आहेत आणि वेंडरच्या ज्या जनरल एंट्री आहेत तशाच पद्धतीनं लेजर देखील दोघांची वेगवेगळे असतात. आता परचेसरच्या ह्याच्यामध्ये काय करणार बघा, तर एकूण परचेसरच्या बाबतीमध्ये आपल्याला कॉमनली दोन अकाउंट ओपन करावे लागतात. परचेसरच्या मध्ये विक्रेत्याचं अकाउंट आणि त्याचं इंटरेस्ट अकाउंट एक, आणि त्याच्यानंतर विक्रेत्याच्या बाबतीत कुठलं अकाउंट येतं, तर पहिल्यांदा जी काय वस्तू आहे गुड्स तिचं अकाउंट, त्याच्यानंतर कस्टमरचं अकाउंट, त्याच्यानंतर इंटरेस्ट अकाउंट आणि त्याच्यानंतर डिप्रिसिएशनचं अकाउंट. ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सोडत असताना इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं. इंटरेस्ट म्हणजेच काय, थोडक्यात हायर परचेसचं सूत्र कसं आहे, हायर परचेस म्हणजे नेमकं काय, तर कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू हायर प्राइस. प्रत्येक वर्षी समजा वस्तू ती 3 वर्षासाठी असेल तर वर्षाच्या अगदी सुरुवातीला त्याच्याकडून डाऊन पेमेंट भरलं जातं, ती रक्कम सोडायची. त्याच्यानंतर पहिला हप्ता हा वर्षाच्या अखेरीस असतो, तो हप्ता आणि त्याचं व्याज बरोबर हायर परचेस. तसंच दुसऱ्या वर्षीच कॅश प्राइस, त्याची मूळ किंमत वस्तूची किती आहे, मूळ किमतीमध्ये किती रक्कम आहे, दुसऱ्या वर्षी राहिलेली शिल्लक आहे, त्यानंतर व्याज आणि नंतर हायर परचेस. तसंच तिसऱ्या वर्षीचं सुद्धा कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू हायर परचेस. आणि हे झाल्यानंतर इंटरेस्ट सोडत असताना आपल्याला इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर आपल्याला वस्तूचं डिप्रिसिएशन सुद्धा करावं लागतं. आणि डिप्रिसिएशन काढत असताना आपण ती वस्तूची एकूण मूळ किंमत किती आहे त्या आधारावर हे आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्याला काही वेळा कस्टमरच्या जनरल एंट्री आणि व्हेंडरचे लेजर्स विचारले जातात किंवा विक्रेत्याचे जर्नल एंट्री किंवा कस्टमरच्या जर्नल एंट्री अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन असतं.
थोडक्यात ह्यामध्ये जनरल एंट्री आणि लेजर हे 2 पार्ट असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला सुरुवातीला कॅल्क्युलेशन कशाचं करावं लागतं तर इंटरेस्टचा. हा भाग सर्वात महत्त्वाचा असतो. थँक्यू.